नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या या जबरदस्त भागामध्ये आता कला ही त्या बिल्डरला भेटायला तेथे येते। हिऱ्यांची जे काही देवाणघेवाण होत असते तर तेथे आलेली असते आणि तेथील ती आता एका क्लार्कला विचारते येथील हिऱ्याचे जे काही मुकादम आहे ते आहे का, ते भेटतील का। तेव्हा आता तो म्हणतो की नाही, ते सध्या 4-5 दिवस बाहेर गेलेत, कारण राहुलने त्यांना बरोबर बाहेर काढून दिलेले असते। तेव्हा आता तो क्लार्क विचारतो की तुमचं काही काम होतं का। तेव्हा आता कला म्हणते की हे बघा, मला त्यांच्याशी एका महत्त्वाच्या डीलबद्दल बोलायचं होतं, त्यांचा फोन सुद्धा लागत नाही। तेव्हा तो क्लार्क मुद्दाम खोटं बोलतो की हो, त्यांचा फोन सुद्धा आता सध्या बंद आहे, आम्ही सुद्धा त्यांचा फोन करतोय, आम्हाला सुद्धा त्यांचा फोन नाही लागत। त्यावर आता कला विचारते की ते कुठे गेले हे तुम्हाला माहिती आहे का, काही तुम्हाला अंदाज वगैरे आहे का, किंवा दुसरा नंबर त्यांचा आहे का। तेव्हा आता ते म्हणतात की नाही, दुसरा कोणताही नंबर त्यांच्याकडे नाही आणि त्यांचं ते कुठे असतील काय असतील याबद्दल सुद्धा काही सांगता येणार नाही। त्यावर आता कला विचारते आणि ते कुठे असतात, म्हणजे त्यांची कॅबिन वगैरे कोणती आहे हे कळेल का। तेव्हा आता तो क्लार्क म्हणतो की हो, हीच त्यांची कॅबिन असते, परंतु सध्या ते इथे नाही। तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, परंतु एकदा मी त्यांची कॅबिन बघू शकते का। तेव्हा आता तो क्लार्क म्हणतो की बरं ठीक आहे आणि तो कलाला कॅबिन मध्ये जाण्याची परवानगी देतो। तर कला त्याला थँक्यू बोलते आणि कॅबिन मध्ये येते, परंतु आता मात्र ती कॅबिन मध्ये येत असताना विचार करते की इतकं मोठं सीझन सुरू असताना हा माणूस बाहेर कसा गेला असेल, नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्यामुळे मी यांना कसं भेटू, आणि जर मी काहीतरी यांना चौकशी केली तर मात्र यांना आमचा संशय येईल आणि हा माणूस जरा विचित्रच वाटतो। म्हणजे मला जे काही आता माझा संशय आला, त्यामुळे मला आता इतकं सांभाळून पाऊल उचलावं लागेल। तेव्हा मात्र आता तो माणूस कलाला म्हणतो की ओ मॅडम तुमचं काम झाले असेल तर तुम्ही निघू शकतात, आणि येथे बाहेरच्या माणसाला इतकं जास्त वेळ नाही थांबता येत। तर कला म्हणत असते की ठीक आहे, आणि तेवढ्यात मात्र आता जे काही आता सर आहे तर ते सर एका ठिकाणून येतात आणि आता ते सर कला आणि त्या माणसाचं बोलणं ऐकत असतात। तेव्हा आता कलाला बघून तो माणूस तिथून धावतच जातो, कलाचे आता लक्ष जाते। त्यानंतर आता इकडे आपल्याला ह्या चांदेकरांच्या घरामध्ये असं पाहायला मिळते, अनामिका आणि सोहम जरा बाजूला बोलायला येतात। तर आता अनामिका सोहमला विचारते की सोहम, अरे तुझं काय चाललंय। तेव्हा आता सोहम विचारतो की काय झाले। त्यावर आता अनामिका म्हणते की अरे मी ऐकून माझ्या घरचे इकडे आलेत, आई आणि बाबा, आणि माझा भाऊ तुझ्या बाबांबरोबर गेलाय। प्रत्येक जण काही ना काही करत आहे, परंतु चांदेकरांचं शेंडेफळ काय करतंय, फक्त चांदेकरांचं हे शेंडेफळ इतकंच बोलतंय की आबा काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल। त्यामुळे सोम एक गोष्ट लक्षात घे, फक्त बोलून ह्या गोष्टी काही होणार नाही, त्यासाठी काहीतरी पाऊल उचलावं लागेल, तुला काहीतरी करावं लागेल। तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं अनामिका, मी आता आबांना फक्त धीर देत होतो। तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे सोहम, तू फक्त शेंडेफळ आहे ते मनावर घेतलंस का, आणि का तू असं वागतो की एका कोपऱ्यात पडलेल्या खेळण्यासारखं की या माझ्या बरोबर खेळा। अरे ते खेळणं तरी करवणूक करतो, परंतु तू काय करतोस, तू काहीच करू शकत नाही। आता अनामिका अगदी प्रत्येक शब्दाने सोहमला अगदी भांडत हे सर्व बोलत असते। तेव्हा मात्र आता सोहम म्हणतो की अगं तू मला असं का बोलतेस, मी काय असं करावं असं तुला अपेक्षित आहे। तेव्हा आता अनामिका थोडीशी हसते आणि म्हणते की अरे मी तुझ्याकडून तरी काय अपेक्षा करणार आहेस, आणि हे बघ, हे जे काही तू वागतोस ना, त्यामुळे घरातील कोणीही तुझ्यावर कोणतीही जबाबदारी जास्त देत नाही। आणि हे बघ, अरे आता सुद्धा तुझ्या बाबांसोबत तू जायला हवा होता, परंतु गेलो कोण, माझा भाऊ। आणि का, हे बघ, कारण तुझ्यावर त्यांना कॉन्फिडन्स नाही, त्या गोष्टीसाठी तू इतका परफेक्ट नाही। तेव्हा आता सौ म्हणतो की अनामिका हे बघ, तू ऐकून घे, आणि हे बघ, स्वतःच तू स्वतः जीवू शकणार तरी आहेस का, की त्यासाठी सुद्धा तुला आई किंवा बायको वाढायला लागणार आहे। आणि चल मी तुला सांगते की या सर्व सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे ते। तेव्हा रोहिणी उठते आणि या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते, आणि अरे तुला तर फक्त काय येतं की फक्त पेंट, एवढंच तुला जमतं। तू जरा असं मनाला स्वतःच असं काहीतरी मनामध्ये विचार कर की अद्वैत दादा जेलमध्ये आहे, आणि कला वहिनी मात्र आता तेथे त्याच्या जवळ बसून रडते, आणि अद्वैत हा दादा हे जेलमधून ओरडतात, आणि इकडे सरोज काकी आहे, तेथे समोर पोलीस बसलेले आहेत। हे सगळं काही मला एकदा इंटेस्ट प्रियंट कर, आणि जमेल ना तुला हे सर्व की जास्त झाले ते। त्यानंतर आता रोहिणी हे सर्व काही ऐकते, परंतु व्यवस्थित तिला काही शब्द ऐकू येत नसतात, परंतु आता हे सर्व बघून ती मनात म्हणते की ही काहीतरी याला नक्की बोललेली आहे, परंतु जे बोलली ना ते अगदी ते काही साधं नाही वाटत, त्यांच्यात नक्कीच काहीतरी असा कंपेअर चालू आहे ह्या अद्वैतच्या मॅटर विषयी। आणि एकदा की आता ह्या अद्वैतचा मॅटर फ्लॉप झाला
केला तर मात्र आता यापुढे आपल्याला सोहमकडे मोर्चा वळवायला हवा असं आता रोहिणी आपल्या मनाशी ठरवते। अद्वैतचा तर काटा आपण काढलेला आहेच, मग आता सोहमचा नंबर असेल। आता असेच करून आपल्याला एकेकाचा काटा हा काढून टाकायचा आहे। त्यानंतर आता कोर्टामध्ये केस सुरू होते, सर्वजण हजर असतात, चांदेकरांच्या घरातील सुद्धा सगळेजण आलेले असतात। आता अद्वैतला सुद्धा आता तेथे विटनेस बॉक्समध्ये आणले जाते आणि आता अद्वैतला त्या म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जेव्हा उभं केलं जातं तेव्हा रोहिणी अगदी खुश होऊन बघत असते। संगीता तर अगदी देवाला हातच जोडून असते की अद्वैतला या संकटातून वाचवण्यासाठी। त्यानंतर आता जे जज साहेब येतात तेव्हा सगळेजण उठून उभे राहतात आणि जज साहेब आता वकिलांना प्रोसिजर सुरू करण्याची परवानगी देतात। तेव्हा आता वकील पुढे येतात आणि जे काही आशील आहे कौस्तुभ सारडा तर यांची जे काही वकील आहे तर ते पुढे येतात आणि बोलायला सुरुवात करतात की माझे आशील कौस्तुभ सारडा यांच्या बाबतीत खूप मोठी फसवणूक झालेली आहे दागिन्यांच्या बाबतीत। कौस्तुभ सारडा हे या शहरातील एक नामांकित आणि मोठे व्यक्ती आहेत। यांच्यासोबत जी काही फसवणूक झालेली आहे तर ती समाजासोबत झालेली आहे असे मला वाटते आणि हा फक्त एक मोठा विश्वासघात नाही तर विश्वासासोबत जो काही मोठा झालेला एक खून आहे आणि हे जे काही घडले तर त्यावरून असे वाटते की समाजात सामान्य माणसांनी कुणावर आता विश्वास ठेवायचा आणि त्यात म्हणजे मिस्टर अद्वैत चांदेकर म्हणतात ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं, असंच काहीतरी आता हे यांच्यासोबत झालेले आहे। तेव्हा आता घरातील सर्वांना अद्वैतवर जे काही आरोप होत असतात तर ते अगदी ऐकून वाईट वाटत असते। आबांना तर खूप असे वाईट वाटते। माझे जे काही आशील आहे कौस्तुभ सारडा यांना जे काही अद्वैत चांदेकर यांनी खोटे दागिने देऊन माझे क्लायंट सारडा यांची मानसिक आणि आर्थिक वैयक्तिक आणि सात्विक अशी फसवणूक केलेली आहे। मिस्टर सारडांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये हे दागिने एक स्त्रीधन म्हणून बनवले होते। आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मानाने मिरवायचे होते म्हणून त्यांनी हे दागिने अद्वैत चांदेकर यांच्याकडे बनवले होते। परंतु आज तोच माणूस त्याची इतकी मोठी फसवणूक झाल्यानंतर कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी उभा आहे। तेव्हा आता इकडे अद्वैतचे जे काही वकील आहे तर तो अर्जुन सुभेदार आता आपल्या अद्वैतला या संकटातून सोडवणार असतो आणि त्यात कलाची मदत होणार असते। रोहिणीला आणि राहुलला मात्र आता ही सगळे काही अद्वैतवर जे काही आरोप होतात ते ऐकून मात्र खूप असा आनंद होत असतो। तेव्हा आता जे काही सारडांचे वकील आहे तर ते म्हणतात की हे बघा जज साहेब, मिस्टर सारडांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी तर त्यांची इतकी मोठी फसवणूक तर केलीच आणि त्यामुळे मात्र आता ज्यांच्या घरामध्ये हे लग्न आहे तर ते दागिने म्हणजे खरेदी करताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आता ही भावना राहणार, प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आणि शंका राहणारच। त्यामुळे जज साहेब हे बघा, चांदेकरांनी इतकी मोठी जी काही फसवणूक केलेली आहे तर ती काही लाखांची नाही, काही हजारांची नाही, परंतु कित्येक कोटींची ती अगदी ही फसवणूक आहे। त्यामुळे जज साहेब मी तुम्हाला सांगतो की हा जो काही प्लॅन आहे तर तो फ्रॉड आहे आणि या अगोदर सुद्धा कित्येक लोक या फ्रॉड मध्ये फसले गेले असतील। त्यामुळे मी कोर्टाला जज साहेब विनंती करतो की यापुढे मात्र सगळ्यापासून जर काही ही फसवणूक थांबवायची असेल तर अद्वैत चांदेकर यांना सगळ्यात जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी। तेव्हा आता हे ऐकून सर्वांना एक धक्का बसतो आणि त्यानंतर आता सारडाचे जे काही वकील आहे तर त्यांचं जे काही ओपनिंग टेस्टमेंट आहे तर ते बोलायचं आता संपलेलं असतं म्हणून ते आता कोर्टाला विनंती करतात आणि कोर्टाचे आभार मानून ते आता खाली बसतात। त्यानंतर आता जे काही अद्वैत चांदेकर यांचे वकील आहे अर्जुन सुभेदार यांना कोर्ट आता बोलण्याची परवानगी देतो। तेव्हा आता अर्जुन हा थँक्यू मिलॉर्ड साहेब असे म्हणून आता बोलायला सुरुवात करतो की हे बघा वकील साहेब, माझे म्हणजे मित्र जे काही आता म्हणालेत तर त्याचा एक वकील म्हणून मी आदर तर करतोय। मला मान्य आहे कौस्तुभ सारडा यांचा एका मोठ्या व्यक्तीबरोबर अगदी ही फसवणूक झाली, परंतु हे सुद्धा आता लक्ष ठेवायला हवे कारण जे काही सारडा आहे तर ते एक खूप मोठे अगदी व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबरोबर अद्वैत चांदेकर हे सुद्धा एक मोठे व्यक्तीच आहेत, ते सुद्धा नावारूपाला आलेले आहेत आणि किंबहुना हल्ली त्यांना उद्योगातील जगातील उगवता तारा, हिऱ्यासारखा पैलूदार व्यापारी असे अनेक पुरस्कार त्यांनी कमावलेले आहेत आणि हे सगळं काही कमावलं तर ते त्यांनी कामामुळे, आपल्या कर्तृत्वामुळे आणि जगावरील विश्वासामुळे। तेव्हा अर्जुन पुढे म्हणतो की हे बघा मिलॉर्ड साहेब, मी फक्त हे बोलत नाही तर यापुढे जी काही तक्रार त्यांची असेल तर कोणतीही आता माझ्या म्हणजे अद्वैत चांदेकर यांच्याविषयी तक्रार असेल तर ती तक्रार समोर तर आणावीच, परंतु ती माझ्यासमोर सिद्ध सुद्धा करून दाखवावी। त्यामुळे फक्त इतकंच म्हणायचं आहे मिलॉर्ड साहेब, जे काही आपले हे सारडा साहेब आहे यांनी जे काही आरोप केले, जी काही त्यांची फसवणूक झाली तर ती अद्वैत चांदेकर यांनी नाही केलेली।
आपण सगळेजण न्यायदेवतेचे एक निष्ठुर असे भक्तजन आहोत आणि आपलंच ते ब्रीद आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हायला नकोय। आणि जे माझे आशील आहे अद्वैत चांदेकर यांच्यावर फक्त ते आरोप आहेत, त्यांच्यावर जे काही आरोप आहे तर त्यांनी जो अपराध केलेला नाहीच, तो अपराध अजून सिद्ध सुद्धा झालेला नाही आणि हा फ्रॉड मिस्टर अद्वैत चांदेकर यांनी नाही केलेला। आणि हे सगळं प्रूव्ह करण्यासाठी मला अद्वैत चांदेकर यांची मदत लागणार आहे। त्यामुळे मी फक्त कोर्टाला विनंती करतो की त्यांची म्हणजे अद्वैत चांदेकर यांची बेल मंजूर करावी। तेव्हा मात्र आता जे काही आता अर्जुन म्हणलेलं असतो, तर अर्जुनचे हे वाक्य ऐकून आता अद्वैतच्या जीवात जीव येतो। शेवटी आता जे मिलॉर्ड साहेब आहे तर त्यांना अगदी हे निर्णय घ्यावाच लागतो। मात्र आता कला ही जेथे आलेली असते तर तेथे आता एक जे काही सर असतात, अगदी वृद्ध सर असतात, तेव्हा ते आता कलाला बघून खूप घाबरतात आणि कला ही दिनकरची मुलगी आहे हे त्यांच्या लक्षात आलेले असते आणि ते इतके घाबरतात की ही दिनकरची मुलगी दिसते, परंतु आता वेळेस ती इथे काय करत असेल, तिच्या बोलण्यावरून मला असे वाटते की नक्की ती कोणाला तरी शोधते म्हणून। तेव्हा आता कला बारकाईने आता जे काही हे वृद्ध काका आहेत तर ते दरवाजाच्या साईडला लपलेले असतात, परंतु त्यांच्या सावलीतून कलाला त्यांचे हावभाव दिसत असतात। आणि आता ह्या कारखान्यात सुद्धा काहीतरी असं संशयास्पद सुरू आहे। साहेब सुद्धा अचानक असे कुठेतरी बाहेर गेलेत, नक्की आता ह्या मुलीला काय हवं असेल। आणि मला तर आठवते की कलाचं लग्न अद्वैत चांदेकर याच्याशी झालं होतं आणि बरोबर म्हणजे सध्याचे जे काही गाजत आहे जे चांदेकर ज्वेलरचं हे प्रकरण, कदाचित त्या चौकशीसाठीच ती इकडे आली असेल आणि जर तिने माझ्याकडे बघितलं, मला बघितलं, तर नक्की ती माझ्याशी बोलायला येईलच आणि नसताना मी गोत्यात येईल। त्यामुळे आता ही मुलगी जोपर्यंत येथून जात नाही तोपर्यंत मला येथून हलता नाही येणार, त्यामुळे आता मी इथेच थांबतो। परंतु आता कलाला समोर दिसत असते, कला आता विचार करते, सारखी तिकडेच बघत असते की तिकडे नक्की कोणीतरी आहे वाटतं आणि मला असं का वाटत असेल की कोणीतरी माझ्याकडे बघतंय म्हणून, एकदा मी बघू का म्हणून कला आता तेथे कोण आहे बघण्यासाठी तिकडे येत असते। परंतु आता जे काही ते वृद्ध काका आहे तर ते खूप घाबरतात। तेव्हा कला ही अगदी जवळ आलेली असते, परंतु तोच आता तेथील तो दुसरा व्यक्ती येतो आणि तो लगेच कलाला म्हणतो की मॅडम अजून तुम्ही येतेच आहात का, काय चाललं तुमचं, एकदा मी तुम्हाला सांगितले की तुमचं काम झाले असेल तर तुम्ही निघा म्हणून। तेव्हा आता कला म्हणते की हो हो समजलं मला, निघतेच मी म्हणून कला आता समोर बघते तर देवी आईची मूर्ती असते आणि देवी आईच्या मूर्तीकडे आता कलाचे लक्ष जाते। तेव्हा कला पुन्हा त्या मूर्तीजवळ येते आणि ते देवी आईच्या फोटो समोर जे हात जोडून उभी राहते आणि अद्वैतला सुटण्यासाठी नक्की देवा मला काहीतरी प्रयत्न कर असं ती देवाला हात जोडून म्हणते। त्यानंतर मात्र आता इकडे कोर्टामध्ये आता अर्जुन पुन्हा उभे राहतो आणि मिलॉर्ड साहेबांना म्हणतो की हे बघा मिसेस सारडा यांनी त्यांच्या वकिलांना सगळे काही पुरावे सादर केलेले आहेत, परंतु मला मात्र काहीतरी वेगळे पुरावे सादर करायचे आहेत। तेव्हा लगेच आता सारडाचे वकील उभे राहतात आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब असं म्हणतात। तेव्हा आता लगेच जज साहेब त्यांना खाली बसायला सांगतात आणि मिस्टर अर्जुन यांना त्यांचे पुरावे द्यायला सांगतात। तेव्हा आता अर्जुन हे त्यांचे पहिले जे साक्षीदार आहेत ती मिस्टर स्वामीनाथन यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्यात जाते। तेव्हा आता स्वामीनाथन सर तिथे आल्यानंतर अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो, तर अर्जुन विचारतो की मिस्टर स्वामीनाथन तुमची चांदेकरांची ओळख कशी आणि त्यांच्याबद्दलचा जो काही विश्वास आहे याबद्दल तुम्ही कोर्टाला काय सांगू इच्छिता। तेव्हा आता मिस्टर स्वामीनाथन सर सांगायला सुरुवात करतात की हे बघा मिस्टर चांदेकर यांच्याशी माझे खूप जुने संबंध आहेत, म्हणजे त्यांचे आजोबा सुद्धा म्हणजे कोण आबासाहेब यांच्याशी सुद्धा माझे छान असे संबंध होते, परंतु कामाची सुरुवात मात्र काही महिन्यापूर्वीच झाली। चांदेकरांकडून जे काही मिळणारे काम आहे उत्कृष्ट आणि व्यवस्थित नियमित वेळेवर मिळणारे काम आहे, आय मीन म्हणजे कामाचं म्हणा जी अपेक्षा मी ठेवलेली आहे त्यापेक्षा चांगलं काम मला मिळालं, अगदी ते डिझाईनच्या अनुषंगाने। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने जी काही मिळणारी नवीन क्वालिटी आहे तर ती चांदेकरकडून मला मिळत असते आणि त्यांच्याकडून जे काही मी दागिने घेतले तर त्यामुळे निश्चित जो काही नफा आहे तर तो माझा वाढतच गेला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अद्वैतला नेहमी हेच सांगत असतो की तू परफेक्ट आहे, अगदी व्यवस्थित तू काम करतोय, प्रत्येक काम हे अगदी हाताला घेतले तर ते काळजीने तू पूर्ण करतो, म्हणजे तो इतका परफेक्ट निष्ठ आहेस आणि जो माणूस इतकं परफेक्ट काम करतो तो असे कोणतेही काळे धंदे नाही करू शकत। आता स्वामीनाथन सरांनी सुद्धा अद्वैतबद्दल इतकं छान असं सांगितलेलं असते। इतक्या वर्षाच्या अनुभवाने मी तुम्हाला हे सांगतो की मी जे काही आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर व्यवहार केलेत सगळे काही अगदी परफेक्ट मला अगदी त्यांच्याकडून मिळाले। त्यावर आता हे सर्व बोलून झाल्यानंतर अर्जुन त्यांना म्हणतो की हे बघा तुम्ही आता जाऊन बसा, जर तुम्हाला काही माझी म्हणजे मला गरज लागली तर मी तुम्हाला परत बोलावतो। तेव्हा आता स्वामीनाथन सर म्हणतात की बरं ठीक आहे, म्हणून ते जज साहेबांचे आभार मानून परत आपल्या जागेवर जाऊन बसतात।
तर आता स्वामीनाथन सर हे जागेवर जाऊन बसतात, तर अर्जुन पुढे मिलॉर्ड साहेब यांना म्हणतो की माझे दुसरे साक्षीदार आहे तर ते सूर्यकांत सरदेसाई. तेव्हा आता सूर्यकांत सरदेसाई आता विटनेस बॉक्समध्ये येतात, तर अर्जुन त्यांना पुढचे प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्हाला चांदेकरांबद्दल हे सर्व कळले तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? आणि हे बघा, तुम्ही काही घाबरू नका, जे काही तुम्हाला माहिती आहे ते सगळं कोर्टाला सांगा. तेव्हा आता सूर्यकांत सांगायला सुरुवात करतात की जेव्हा मी पहिल्यांदा ही न्यूज ऐकली तेव्हाच मी म्हटलं की खरंच चांदेकरांकडून असं कधीही होऊ शकत नाही. स्वच्छ माणसाची प्रतिमा म्हणजे अद्वैत चांदेकर. आजच्या जगामध्ये ही अशी माणसं नाही मिळत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच, तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आता ते गेल्यानंतर अर्जुन पुढचे जे साक्षीदार आहे मिस्टर वर्मा यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. तेव्हा आता जे काही वर्मा यांनी जी साक्ष दिलेली असते तर ते कोर्ट ऐकतात, कारण अर्जुन सुभेदार हे सुद्धा एक चांगले व्यक्तिमत्व आहे हे सुद्धा ते सांगतात. तेव्हा अर्जुन त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि त्यांना बसायला सांगतो. तेव्हा आता त्यावर अर्जुन मिलॉर्ड साहेब यांना म्हणतो की जे साक्षीदार आले होते प्रोफाइल्स आणि त्यांनी अद्वैत चांदेकर यांच्यासोबत जे काम केलेलं आहे त्याचे पेपर सुद्धा मी तुम्हाला सबमिट केले आहे, त्यामुळे तुम्ही ते सगळं काही चेक करून घेऊ शकतात. इतक्या मोठ्या आणि नामांकित माणसांनी आता अद्वैत चांदेकर यांच्यासोबत जो बिझनेस केलेला आहे, जी बिझनेसची देवाणघेवाण आणि ही झालेली आहे, तर आतापर्यंत त्यात कोणताही प्रॉब्लेम नाही झालेला. त्यामुळे म्हणून मला असे वाटते की मधल्यामध्ये काहीतरी नक्की याबद्दल अफरातफर झालेली आहे. नक्की या सगळ्यामागे कुणाचा तरी वेगळाच हात असेल आणि त्यात माझे जे काही आशील आहे तर त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असतील. तेव्हा आता हे सर्व ऐकून रोहिणी राहुलला हळूच म्हणते की अरे राहुल, बघितलंस का, सगळेजण त्याच्या बाजूने साक्ष देतात. मला असे वाटते की हा अर्जुन सुभेदार नक्की अद्वैत चांदेकर याला बेल मिळून देईलच. तेव्हा आता सर्वजण मिलॉर्ड साहेब यांच्या उत्तराची वाट बघत असतात की नक्की ते काय निर्णय घेतील, अद्वैत चांदेकर यांना बेलवर सोडवतील किंवा नाही सोडवतील. सगळेजण याच आता निर्णयाची वाट बघून असतात. त्यानंतर आता ही कला अजून इकडेच असते आणि समोर देवी आईचा जो काही फोटो तिला दिसतो तर ती देवी आई समोर हात जोडते. तेव्हा ती देवी अंबाबाईला म्हणते की आई अंबाबाई, माझी पूर्ण खात्री आहे की नक्की इकडे मला काहीतरी प्रूफ मिळेलच. चांदेकर निर्दोष आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. तो कधीही असं काही वाईट पाऊल नाही उचलू शकत, तो असं वाईट मार्गाने नाही काही करू शकणार. त्यामुळे अंबाबाई, तूच मला आता मदत करू शकते. चांदेकरला यातून मला बाहेर काढायचं आहे, त्यामुळे तू नक्की काहीतरी असं संकेत दे मला. आणि तेवढ्यात मात्र आता जे काका आहे तर ते तेथे लपलेले असतात, तर ते कला समोर बघत आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन ते लगेच आता तेथून पळ काढत असतात आणि जायला निघतात. आणि तेवढ्यात जो काही आता तेथे पिओन आहे तर तो तेथून जात असतं. त्याच्या हातात जे काही रजिस्टर आहे तर त्या काकांचा आता त्या पिओनला धक्का लागतो आणि ते रजिस्टर खाली पडतात. तेव्हा मात्र आता ते काका जे काही आहे ते कला त्यांना बघते आणि त्या काकांची आणि कलाची ओळख असते. तेव्हा आता कला म्हणते आणि तेवढ्यात कला म्हणते की जयवंत काका, तुम्ही इथे आणि तुम्ही इथे काम करतात का, असं आता त्या काकांना विचारते. तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की हो, मी इथेच काम करतो. तेव्हा कला त्यांना विचारते की खरंच आपली खूप वर्षांनी भेट झाली आणि काका तुम्हाला आठवते का, तुम्ही आमच्या शेजारी राहत होते आणि तुम्ही आमच्या बाबांसोबत दुपारचा चहा घेण्यासाठी आमच्या घरी येत होतात आणि नेहमी तुम्हाला माझ्या आईच्या हातचा वेलची चहा आवडायचा, आठवते का काका तुम्हाला? तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की हो, मला सगळं काही आठवते, वेलचीचा चहा तर माझ्या आवडीचा. तेव्हा आता कला म्हणते की बघा ना काका, मी येथे कामासाठी आले होते, परंतु येथेच योगायोग आपली भेट सुद्धा झाली आणि बाबांना जर हे कळले तर खरंच त्यांना खूप आनंद होईल. काका, किती दिवस झाले तुम्ही इथे काम करतात म्हणून. तेव्हा मात्र आता लगेच जयवंत काकाशी जेव्हा कला बोलत असते आणि तेवढ्यात आता ते मूर्तीवाले काका असतात तर ते सुद्धा आता जयंतला ओळखत असतात आणि ते जयंतशी बोलायला येतात आणि अरे जयंता, मागच्या महिन्यात मी जेव्हा रजेवर होतो तेव्हा आलेल्या क्लायंटची फाईल मला हवी होती, असे ते काका आता विचारतात. म्हणजे कसं आहे की तो क्लायंट आज येणार आहे, त्यामुळे जरा नजरेखालून घालायला हवी आणि आहे ना परमिशन. तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की हो हो. तेव्हा आता ते दुसरे काका म्हणतात की म्हणजे साहेब सुद्धा अचानक असे रजेवर गेलेत आणि साहेब रजेवर गेल्यानंतर त्यांचं जे काही आता मुख्य काम आहे तर ते तूच बघतो ना. तेव्हा आता कला जयवंत काकांकडे बघत असते, परंतु जयवंत काका काहीतरी घाबरल्यासारखे कलाला वाटत असतात. तेव्हा ते काका म्हणतात की अरे साहेब नसताना तुझीच परमिशन आता घेण्यासाठी मी इथे आलेलो आहोत, म्हणून तुझी परमिशन आम्हाला हवी आहे. तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की बरं, मी तुम्हाला पाठवून देतो. तेव्हा ते दुसरे काका तेथून निघून जातात. तेव्हा आता जे काही काका कलाशी खोटं बोललेले असतात तर कलाच्या ते लक्षात येते. कला आता काकांना विचारते की काका, तुम्ही का खोटं बोललात?
तुम्ही तर मला असं बोल म्हणलात की तुम्ही कालच येथे नवीन जॉईन झालात आणि ते तर आता हे म्हणून गेले की तुम्ही येथील सिनियर आहात म्हणून, आणि काही महिन्यांच्या क्लायंटसाठी जी काही फाईल लागत होती त्यासाठी ते तुमची परवानगी मागत होते. त्यामुळे काका तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? तेव्हा जयवंत काका काही उत्तर देत नसतात. कला विचारते की काका म्हणजे तुम्ही खोटं यासाठी बोललात की तुम्हाला ही सर्व माहिती आहे की मी कोणत्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी येथे आलेले आहेत आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगता येत नव्हती म्हणून तुम्ही खोटं बोलत होतात. तर बोला ना काका, तुम्ही का खोटं बोललात? तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की पोरी, जेव्हा तू लहान होतीस मी आणि दिनकर एका पेठेत काम करत होतो, परंतु ते दिवस वेगळे होते, मोकळे होते, परंतु पोरी अगं तसा काळ नाही राहिलेला. तेव्हा आता कला म्हणते की अहो काका ते सर्व ठीक आहे, परंतु ज्या गोष्टीसाठी मी शोधात आहे ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की हो. तर कला म्हणते की अहो पण तुम्ही मला का सांगितले नाही? तर जयवंत काका म्हणतात की हे बघ पोरी, अगं खरं तर सगळ्या गोष्टीची कल्पना मला नाही, परंतु मला एक गोष्टीची शंका आहे. तर कला विचारते की म्हणजे नेमकं काय? तेव्हा आता जयवंत काका इकडे तिकडे डोकावून बघतात आणि कलाला म्हणतात की त्या दिवशी सरांशी बोलायला 2 लोक आले होते आणि ते अद्वैत रावांच्या व्यवहाराबद्दल त्यांच्याशी काहीतरी बोलत होते आणि मी त्यांचं तसं काही ऐकलं नाही, परंतु त्या दोघांच्या बोलण्यातून असे वाटत होते की जे काही अफरातफर आहे हिऱ्यांची त्याबद्दल जे काही ते बोलत होते ते माझ्या कानावर ऐकू आले, असा माझा अंदाज आहे. तर हे ऐकून कलाला धक्का बसतो. कला म्हणते की काका हे तुम्ही मला तेव्हाच का सांगितले नाही? तेव्हा आता जयवंत काका म्हणतो की अगं तेव्हाच मी तुला म्हणतो की अगं पोरी आता काळ बदललेला आहे आणि हे बघ मला नोकरीची सुद्धा इतकी गरज आहे आणि जर मी माझ्या मालकाविषयी जर बोललो असतो तर मात्र माझी नोकरी ही धोक्यात आली असती की नाही. तेव्हा आता कला म्हणते की काका अहो हे सर्व मला मान्य आहे, परंतु आता सुद्धा तुम्ही एक मोठी फसवणूकच करतात आणि हे बघा काका मी तुमच्या जुन्या मित्राची मुलगी आहे, म्हणजे मी तुमच्या मुलीसारखीच आहे. त्यामुळे काका हे बघा माझ्या आयुष्याचा हा प्रश्न आहे, मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करते मनापासून माझी तुम्ही मदत करा. तेव्हा आता जयवंत काका म्हणतात की हो पोरी, हे बघ मी कायम माझ्या साहेबांच्या ओझ्याखालीच असतो. तेव्हा आता कला म्हणते की जर तुम्हाला चुकीचं प्रायश्चित्त करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकताल का? तुम्ही माझ्यासोबत आता कोर्टामध्ये साक्ष द्यायला येताल का? तेव्हा आता जयवंत काका विचारात पडतात. तेव्हा आता हा एकच साक्षीदार आहे की अद्वैतला या सगळ्यातून सोडू शकतो. तेव्हा आता जयवंत काका हे कलाचं जे काही आता तिने विचारलेले आहे तर त्याचा विचार करत असतात. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आता जे काही सारडाचे वकील आहे तर ते पुढे येतात आणि म्हणतात की कोर्टात ही जी काही 3 माणसं आली होती, 3 साक्षीदार, यांना काहीतरी आमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने असे कोर्टात बोलायला भाग पाडले असतील, त्यामुळे त्यांना मुद्दाम अद्वैत चांदेकर यांच्याविषयी बोलण्यासाठी भाग पाडले असेल. तेव्हा आता हे सर्व ऐकून जे मिलॉर्ड साहेब आहे तर ते म्हणतात अशा पद्धतीचा माणूस जर समाजात वावरत असेल तो कुणाचीही फसवणूक करू शकतो. एक जरी पुरावा असला तर हे सगळं मी कबूल केलं असतं. आणि तेवढ्यात कलाही त्या जयवंत काकांना तेथे घेऊन येते आणि थांबा असे सर्वांना म्हणते. जज साहेब मी तुमच्या समोर शेवटचा एक पुरावा सादर करत आहे. तेव्हा आता कला तो पुरावा घेऊन आलेली असते आणि सर्वजण आता कलाकडे बघत असतात. आता अद्वैतला इतका आनंद होतो, अद्वैत कलाकडे अगदी खुश होत बघत असतो. राहुल आणि जी रोहिणी असते तर त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात, परंतु कला आता जयवंत काकांना तेथे घेऊन आलेली असते आणि ह्या सगळ्यात ती जयवंत काकांची मदत घेऊन अद्वैतला इतक्या मोठ्या संकटातून कला ही वाचवते आणि अद्वैतला आपल्या कलाचा खूप मोठा एक अभिमान वाटतो. तेव्हा आता कला आणि अद्वैत यांचं नातं कसं सुरळीत होते आणि दोघं आता एकमेकांच्या प्रेमात कसे अडकतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.